सन्माननीय सदस्य वालुंज मॅडमवर. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त तसेच सर्व सन्माननीय सदस्य, आज सकाळीच महासभेसाठी येत असताना मला महानगरपालिका शाळा क्रमांक 28मधनं फोन आला की तिसऱ्या मजल्याचा स्लॅब पडला आहे. तर मी मला वाटतं वारंवार महानगरपालिकेच्या शिक्षकांनी देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता आणि मीही वारंवार महानगरपालिकेला या संबंधित फोन करून ही कळवलं होतं, परंतु आज घडू नये ती गोष्ट घडली आणि सुदैवाने इथे मला वाटतं लंच ब्रेक नव्हता, त्यामुळे तिथे कोणी मुले नव्हती, त्याच्यामुळे कोणती जीवितहानी झाली नाही. परंतु खरं तर ही अत्यंत खेदजनक अशी गोष्ट आहे, कारण महानगरपालिका, आपण एवढी मोठी महानगरपालिका आपण बोलतो, आपण इथं सुसज्ज अशा सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत, परंतु गोरगरिबांची मुलेही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात, परंतु त्यांच्याही कुठेतरी जीवित हानी होऊ नये यासाठी खरं तर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. गेली 6 वर्ष आपण ह्या सभागृहामध्ये नव्हतो, तर गेली 6 वर्ष प्रशासनाने काय काळजी घेतली आहे या संदर्भात मला अधिकाऱ्यांकडून खुलासा हवा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा त्यांना एखादी गोष्ट आपण शाळेसंबंधी सांगतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात, देखभाल दुरुस्ती असेल किंवा नळ तुटलेले आहेत, वॉशरूम्स क्लीन नाही आहे, स्वच्छता कर्मचाऱ्यांची त्रुटी आहे, आणि मी वारंवार 2-3 वेळा मी बोलणंही केलेलं आहे की महानगरपालिकेच्या शाळा आपण एवढ्या बांधल्या, त्यामध्येही शिक्षकांची फार कमतरता आहे. जर तुमच्या 3री-4थीच्या प्राथमिक शिक्षा जर आपल्याला व्यवस्थित भेटत नसेल, 3री-4थीच्या वर्गातल्या मुलांनाही जर शिक्षक नसेल, जर तुमचा पायाच मजबूत नसेल, तर तुम्ही वर इमारत कशी बांधणार? खरं हा एक याच्यावर मला वाटतं मला एक सूचना करायची की ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा या संदर्भात खरं तर आपण एक लक्षवेधी मांडली पाहिजे, कारण हा माझा प्रभागातील प्रश्न नाही आहे. खरं पाहिलं का तर मला वाटतं ज्याच्या सदस्यांच्या प्रभागांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा असतील त्यांच्या सर्वांच्या मला वाटतं ह्या समस्या असतील. मी तर फक्त छोट्या 2-4 मांडते, कारण माझ्याही नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा म्हणजे कसं आहे माहिती का, आओ जाओ घर तुम्हारा, म्हणजे जे पाहिजे तुम्हाला काही वाटलं की आहे नवी मुंबई महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक आहेत, कोणतंही मला वाटतं शिक्षक कसा असावा, शिक्षकांना काय कामं द्यावं, हे सुद्धा मला वाटतं आपण कुठेतरी आपल्या प्रोटोकॉलमध्ये किंवा आपल्या नियमांमध्ये आलं पाहिजे. कोणतंही काम दिलं गेलं तर ते तुम्ही शिक्षकांवर देता, तर शिक्षकांना दिलं, इतर कामं दिली तर मुलं शिक्षकांना शिकवणार कधी? आणि त्याचप्रमाणे सुरक्षिततेचाही प्रश्न येतो. आपण आपल्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यामध्ये सुरक्षा रक्षक, साफसफाई कर्मचारी, माझ्या मनीषा विद्यालय महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ग्राउंड फ्लोअरला ETCसाठी 3 वर्ग उपलब्ध करून दिलेले आहेत, परंतु तिथे ETCचे शिक्षक नसल्यामुळे ते विद्यार्थी बाकीच्या जे आपले नॉर्मल वर्ग आहेत तिथे बसतात. तिथे बसले तर तिथे मी सन्माननीय सदस्य विषय निघाला म्हणून मी हा विषय घेतला आहे. खरं सांगायचं तर मलाही माहिती आहे की विषयावर बोलायला पाहिजे, परंतु मला जे आज शाळेमध्ये गेलं ते जाणवलं म्हणून मी त्या अनुषंगाने बोलते. आणि तसं पाहायला गेलं तर शाळेची देखभाल दुरुस्ती ही केली जाते का दरवर्षी, हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि मी असं म्हणत नाही आहे की मी जे बोलते सदस्य मला मान्य आहे, मी विषयाशी पण मी त्या विषयाशी निगडीत आहे म्हणून मी हे विषय घेतले आहेत महापौर महोदय, आणि मी आपल्या परमिशननी बोलत आहे आणि मला कळतं की विषयावर बोलावं, परंतु याचं खरंच गांभीर्य जर आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये महिला कर्मचारी नसतील प्राथमिकसाठी साफसफाई कर्मचारी, तर तुम्ही त्या मुलींची सुरक्षितताही धोक्यात आहे. मी सगळ्या अनुषंगाने बोलते. आज स्लॅब कोसळला, उद्या अजून काही पडेल. नशीब आज सुट्टीमध्ये मुलं त्या पॅसेजमध्ये जेवण करत असतात, खेळत असतात. आज जर तो स्लॅब तुम्ही बघा, मी फोटोसुद्धा पाठवेल, 3 ते 4 पायऱ्या तुटलेल्या आहेत. जर एखाद्याच्या डोक्यामध्ये पडले असतं तर जीवितहानी झाली असती. प्रशासन काय करते? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की फक्त शाळा नाही, तुम्ही बहुउद्देशीय इमारती बघा, सगळं बघा. बांधकाम आज 2009ला मला वाटतं ती शाळा बांधलेली आहे, तर त्या शाळेचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे की काय हे सुद्धा चौकशी करण्यात यावी. आणि जर आपण ते देखभाल दुरुस्तीला देतोय आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला, तर आपले इंजिनियर यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं, जेणेकरून पुढे ही घटना घडली नाही पाहिजे कुठेही. माझ्या प्रभागामध्ये नाही, नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही शाळा असू दे, आपल्या इमारती असू दे,
त्या सगळीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मी खरं तर सन्माननीय सदस्य पाटील साहेबांचे धन्यवाद मांडेल. मला थोडं यायला लेट झालं, परंतु पोटतिडकीने मला ही समस्या इथे त्यांच्यामुळेच मांडता आली. तर मी महापौर साहेब आपलेही धन्यवाद देते की आपल्यामुळे मला इथे बोलण्याची संधी मिळाली. आणि मला अधिकाऱ्यांचं बोलणं झाल्यावर मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी जाईल, माझं समाधान नाही झालं तर.